सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीलाही या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे। विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिला, शेतकरी तसेच कुटुंबातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी दिली। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेमधून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये महिलांना मिळतील। शेतकऱ्यांना यावेळेस सर्वांना बिल माफ करण्यात येईल। तसेच महाराष्ट्रातील सर्व मुलींना सर्व मोफत शिक्षण आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षा मोफत देता येणार आहे। तसेच राज्यातील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी 10 ते 20,000 रुपये निधी देण्यात येईल। ज्या महिला रिक्षा चालवण्यासाठी उत्सुक असतील त्या महिलांना रिक्षा घेऊन दिली जाणार। या सर्व विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्या। पण आता एक गोष्ट म्हणजे या सर्व योजना निवडणुकीच्या अगोदरच लोकांना का सांगतात? निवडणुका होईपर्यंत या योजनेची गाजावाजा केला जातो, त्यानंतर या योजना कुठे गेल्या, कुठे संपल्या हेही कोणाला माहिती पडत नाही। सरकारने या फालतू योजनाऐवजी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत उपचार ठेवायला हवा। जो व्यक्ती घर घेऊ शकत नाही त्या व्यक्तीसाठी कोणती तरी लोनची योजना करावी, जेणेकरून त्याला सहजरित्या लोन मिळेल। राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना एसटीचे मोफत प्रवास द्यावेत। या योजना सरकार कधी